गव्हर्नमेंटचे रेग्युलेशन की तुम्हाला प्युरिटी बद्दल रेग्युलेशन आहे, त्यानंतर तुमचं मान्यता प्राप्त असलं पाहिजे, तुमचं रेट्स बद्दल रेग्युलेशन, एवढे सगळे जे ज्वेलर्स आहेत ह्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन कोणत्या बेसिसवर चालतात? सगळीकडेच. म्हणजे आता कोणाची चालते तर ती रेटमध्ये असते, काही छोट्या गावांमध्ये किंवा अजूनही आपल्या पुण्यामध्ये तळेगाव वगैरे ह्या साईडचे जे काही छोटे छोटे गावं म्हटले, भोसरी आहे, तर या ठिकाणी ना रेटची कॉम्पिटिशन असते किंवा मग मेकिंगची कॉम्पिटिशन असते, या गोष्टी असतात. मग त्या रेट वॉर आणि मेकिंग वॉर हा तर कॉमन आहे त्याच्यामध्ये. आणि डिझाईन्स नाहीये, डिझाईनच्या बाबतीमध्ये नाहीये. पण डिझाईनच्या बाबतीत होतं कसं की समजा मी ज्वेलरीचा कारागीर आहे, मी तयार करते, माझं प्रॉडक्ट जर समजा एका लोकल ब्रँडच्या ह्याच्यामध्ये लागत असेल तर त्याला 700-800 रुपये मजुरी, आणि तीच जर मोठ्या ब्रँडमध्ये लागत असेल तर त्याला 1,500-2,000 हजारची मजुरी पर ग्रॅमनी. बरोबर. असं होतं. सो मग तुमचं ज्वेलरी कुठे तर ह्याच्या दृष्टीने ती कॉम्पिटिशन आहे त्याच्यामध्ये. सो कॉम्पिटिशन प्रत्येक ह्याच्यामध्ये कस्टमर खेचाखेचीमध्ये आहे, एक्सपर्ट स्टाफ मध्ये आहे, तर ही सगळ्यामध्ये ही कॉम्पिटिशन आहे. पण मी वैयक्तिक आता तुम्ही विषय काढला म्हणून सांगते की हे कॉम्पिटिशन न घेता स्टाफला असू दे, कस्टमरला असू दे, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासारखं वातावरण जर तुम्ही तिथे केलं ना तर कस्टमर किंवा स्टाफ तुमचं कुठे सोडून जाणार नाही. मग तिथे कॉम्पिटिशन बघू नका, सेल्फ डेव्हलपमेंट बघा असं मी म्हणते.